मी ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके. सातारा जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं अध्यक्ष उपाध्यक्षपदाची जी निवडणूक झालेली आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्षपदासाठी ज्या उमेदवारानं त्या ठिकाणी त्यांचं नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं, मनीषा योगेश फडतरे उर्फ मनीषा संभाजी भोसले, त्यांचं जी निवडणूक झालेली होती ती निवडणूक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला औंध जिल्हा परिषद गटामधून त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या वेळेला नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणातून निवडणूक लढवत असताना प्रत्येक उमेदवारानं त्याच्या जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र जोडणं गरजेचं होतं. परंतु ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही त्यांनी त्यांचं जातीचं प्रमाणपत्र समितीकडे वैध करून घेण्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगानेची पोच जर नामनिर्देशन पत्रासोबत जोडली तर ते नामनिर्देशन पत्र वैध होत होतं. अशा अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांचं नागरिकांचा मागास प्रवर्ग कुणबी या जातीचं प्रमाणपत्र जोडलं नामनिर्देशन पत्रासोबत आणि त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती. आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांच्याकडे ते प्रमाणपत्र वैधतेसाठी पाठवण्यात आलेलं होतं. ते त्या ठिकाणी प्रलंबित असताना त्या प्रकरणामध्ये 2 जणांनी प्रामुख्याने तक्रारी दिल्या. एक ओंकार भोसले नावाचे सदग्रस्त आहेत, त्यांनी एक तक्रार दिली की या कुणबी जातीमधून येत नाहीत, त्याच्यामुळं त्यांचं जातीचं प्रमाणपत्र अवैध करावं आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. आणि दुसरी जी तक्रार प्रामुख्याने त्याच्यामध्ये देण्यात आलेली होती की त्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी निवडणूक लढवली अशा भारती अंकुश गोरे यांनी एक त्या ठिकाणी तक्रार दिली होती की यांचं जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी वैध करण्यात येऊ नये. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या. दक्षता पथकानं त्या ठिकाणी अहवाल दिला समितीच्या आणि वेगवेगळ्या सुनावण्या होऊन वेगवेगळे पुरावे विचारात घेऊन सर्व तक्रारी त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेल्या आहेत. आणि मनीषा संभाजी भोसले उर्फ मनीषा योगेश फडतरे यांचं कुणबी जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी वैध केलं. त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे, निवडणूक आयोगानं अर्थातच सुरुवातीला 6 महिन्याची मुदत वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी दिलेली होती, परंतु ती मुदत कालच्या अधिवेशनामध्ये वाढवून 1 वर्षापर्यंतची केलेली आहे. सक्षम अधिकाऱ्याकडं ते वैधता प्रमाणपत्र जे आहे ते जमा करण्याची मुदत वाढवण्यात आली होती, परंतु ते मुदतीपूर्व मनीषा योगेश फडतरे यांचं जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते वैध झाल्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी महोदय सातारा, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, निवडणूक आयोग तसेच तहसीलदार आणि इतर सक्षम अधिकाऱ्यांना देखील झालेलं ते वैध प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी जमा केलेलं आहे. एकंदरीत त्यांचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र सातारा यांनी त्या ठिकाणी वैध केलेलं आहे.